नमस्कार मैत्रिणो, हे बघा इथं मी पावशेरला जास्त अशी गवार मस्त अशी निसून घेतलेली आहे पहा. आणि गवारही अगदी कवळी लसलशी ते मैत्रिणी पाहू शकता तुम्ही. आता ही गवार आपण अगदी स्वच्छ पाण्याने धुवून काढूया पहा. गवारीची भाजी म्हणजे ही सगळ्यांनाच आवडते, खायला बी खूप चवदार लागते पहा. मस्त गवार अशी निसून घेतलेली आहे. चला मग आता इकडे गॅसवर कढई ठेवलेली आपण. कढईमध्ये 1 किंवा 1.5 पळी मी तेल टाकणार आहे बरं का. हे बघा तेल आपल्याला अगदी छान पद्धतीने तापून द्यायचं मैत्रिणी. तेल थोडंसं जास्तही नाही कडक होऊन द्यायचं. तेल थोडं तापलं की आपल्याला लगेच त्याच्यात जिरी आणि मोहरी टाकून घ्यायची बरं का मैत्रिणी. हे बघा म्हणजे काय होतं, कमी तेलात तापलं तरी आपली जिरी मोहरी अजिबात जळत नाही बघा. अगदी मापात ती फुलत राहते, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहे पूर्ण मी 1 टोमॅटो चिरलेला आहे, तो सुद्धा टाकून देणार आहे बघा. टोमॅटो अगदी चांगल्या पद्धतीने मैत्रिणी हा परतून घ्यायचा बरं का. अशा पद्धतीने टोमॅटो चांगला परतायचा मैत्रिणी. अगदीच एवढा टोमॅटो जर परतला ना तर तेलाचा रंगही चेंज होतो, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मी थोडीशी हळद टाकणार आहे पहा. थोडीशी हळद, त्याच्यानंतर थोडंसं धना पावडर टाकणार आहे, अर्धा चमचा, जास्तही नाही टाकायचं आपल्याला. थोडीशी बेडकी मिरची पावडर टाकते जास्त, हे बघा. त्याच्यानंतर टाकणार आहे, त्याच्यानंतर थोडासा मटण मसाला आणि कांदा लसूण मसाला, हे सर्व सुके मसाले मी टाकणार आहे. आणि गवार काय आपल्याला तिखट काय बनवायची नाही आहे. तिखट भाजी म्हणजे असं नाही की प्रत्येकालाच तिखट आवडतं, कोणाला नाही आवडत, कोणाला आवडतं. त्याच्यामुळं थोडंसं कमी तिखट करणार आहे, जास्तही नाही. त्याच्यानंतर कोथिंबीर चिरून घेतलेली तीसुद्धा आपल्याला टाकून द्यायची, मस्त परतून घ्यायची. म्हणजे काय होतं, त्या कोथिंबीरीचा पूर्ण आर त्याच्यात उतरतो आणि अगदीच भाजी चवदार लागते. आता ही गवार स्वच्छ धुवून घेतलेली आपण संपूर्ण याच्यात टाकून देऊया का. पूर्ण गवार टाकून झाल्यावर आपल्याला ती पूर्ण अशी खालवर करून घ्यायची बरं का. पूर्ण गवार मिक्स करायची मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हे बघा अशा पद्धतीने ही गवार आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात अजूनही 1-2 वस्तू टाकायच्या राहिल्यात मैत्रिणी. त्या म्हणजे कोणत्या, आता तुम्ही ओळखल्याच असेल, त्याच्या मीठ. याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया पहा. भाजीला कसं आहे, जास्त वाटण बी लागत नाही, कमी वाटणाची ही गवारीची भाजी खूप छान लागते मैत्रिणी. आता याच्यात मी फक्त भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट हा 2 चमचे टाकणार आहे बरं का, जास्त नाही मैत्रिणी, पाहू शकताय बघा. हा 2 चमचे कूट टाकून आता ही भाजी आपल्याला पुन्हा हलवून घ्यायची. पहा, वाटतं का तुम्हाला जास्त टाकायचंच नाही. भाजी खरंच खूप छान होती, कमी याच्यातच, आणि भाजी खायला बी खूप छान लागते. अगदी तुमच्या टिफिनसाठी सुद्धा खूप छान आहे. आता इथं मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे, कारण की आपली गवारीची भाजी अगदीच मस्त अशी शिजली पाहिजे. चला मग आता याच्यावर 1-2 मिनटं झाकण ठेवूया, गॅसची फ्लेम लहान करूया. पहा अजूनही थोडं पाणी आहेच, पण गवार आपली शिजतच आलेली आहे बरं का मैत्रिणी, पाहू शकता. हिला 1दा-2दा आपल्याला चेक करायच लागते. भाजी कोणती असली 1दा-2दा तरी चेक करायच लागते झाकण काढून. पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि पुन्हा 2 मिनिटांनी पाहूया. गवारीची भाजी अगदीच तयार झालेली आहे मैत्रिणी, पाहू शकता. साईडनी सुद्धा तेल सुटले त्या भाजीला पहा. अगदीच मस्त अशी अप्रतिम ही भाजी झालेली आहे बघा. आणि खरंच दिसती बी छान, रंग बी छान. तुम्हाला जर आवडली तर नक्कीच सांगा मैत्रिणी. आजचा हा गवारीच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा. आणि खरंच अशी ही गवार मस्तपैकी करीत जा, खात जा, खूप छान लागते. अगदी तुमच्या टिफिनसाठी सुद्धा, आणि आपल्याला तोंडी लावायलाच खरंच खूप छान आहे. चला मैत्रिणी, आपण उद्या भेटूया. बाय.